विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. कारण महाट्रान्सको अर्थात विद्युत परेशान कंपनीमध्ये निम्नस्तरीय लिपिक संवर्गाच्या 260 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये जाहिरात आपण आपल्या याच YouTube चॅनलला समजून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदाचा फॉर्म भरण्यासाठी लागणारी महत्त्वाची डॉक्युमेंट जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना फक्त सांगतो आपल्याला. विद्युत परेशान भरतीसाठी अर्थात लिपिक या पदासाठी ही इग्नाइट अकॅडमीची आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये या परीक्षेसाठी लागणारा जो अकाउंट आणि ऑडिटचा सिलेबस आहे तेवढा सोडला तर बाकी तो सिलेबस आहे नॉन टेक्निकलसाठी ही अत्यंत उपयुक्त अशी बॅच आहे. अकाउंटची बॅच सुद्धा आपण लवकरच उपलब्ध करून देत आहोत. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. आपण 1 वर्षापर्यंत कितीही वेळा हे लेक्चर पाहू शकतो. टॉपिकनुसार PDF नोट्स आहेत. टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज आहेत. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांनी या बॅचला शिकवलेलं आहे आणि बेसिक टू ॲडव्हान्स सगळा सिलेबस या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. फक्त 599 प्लस GST एवढीच या बॅचची फी आहे. चला, आता ही आहे आपली जाहिरात. या जाहिरातीमध्ये आपलं पद आहे निम्नस्तरीय लिपिक वित्त व लेखा. एकूण जागा आहेत 260. या पदासाठी फक्त वाणिज्य शाखेची म्हणजे बीकॉम लागतं आणि MSc IT उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. आता अर्ज कधी करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्याची लिंक अजून ओपन झालेली नाही. ही लिंक कदाचित आज उद्या ओपन होईल. फॉर्म कसा भरावा यावरती पहिला व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येईल. तो व्हिडिओ बघा आणि मगच फॉर्म भरा. अर्ज करण्याची लिंक अजून सुरू झालेली नाही. आता एक लक्षात घ्या, फॉर्म भरताना लागणारी डॉक्युमेंट कोणती आहे. आता अर्ज भरायची लिंक जरी अजून चालू झालेली नसली तरी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मात्र त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेली अंतिम तारीख काय आहे? 3 एप्रिल 2025. 3/4/2025 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि आपल्याला जेही डॉक्युमेंट हे फॉर्म भरताना लागणार आहेत हे सगळे डॉक्युमेंट 3 एप्रिलच्या अगोदर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तेव्हा 3 एप्रिल ही तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. या तारखेच्या पूर्वीचे डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. चला, मग कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्याला? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10वीचं मार्कशीट उपलब्ध असल्यास 10वीचं प्रमाणपत्र, त्यानंतर 12वीचं मार्कशीट, बीकॉमचं मार्कशीट, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डोमासाईल सर्टिफिकेट. महाराष्ट्राचा डोमासाईल सर्टिफिकेट ही एक अत्यंत महत्त्वाची अट आहे, हे लक्षात घ्या. आता हे डोमासाईल सर्टिफिकेट मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 3/4/2025च्या अगोदर हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहात अर्थात SC ST OBC SBC NT जी कोणती कॅटेगरी असेल तर त्या जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हा दाखला सुद्धा तुमच्याकडे 3 एप्रिलच्या आत तुमच्याकडे तो दाखला असणं गरजेचं आहे. 3 एप्रिलच्या आत अगोदर तो तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ऑलरेडी तुम्ही काढलेला असेल तर चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला जर कॅटेगरीचं आरक्षण घ्यायचंय, जातीचं आरक्षण घ्यायचंय तर SC आणि ST सोडून बाकी सगळ्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे हेही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता नवीन SBC आरक्षण लागू झालंय. SBC आरक्षणचा लाभ घ्यायचा असेल तरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. EWSचा लाभ घ्यायचा असेल तर EWSचा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता माजी सैनिकांच्या बाबतीत काय आहे तर बघा, या ठिकाणी माजी सैनिकांनाही आरक्षण आहे. तर बघा काय म्हटले, माजी सैनिक. आता माजी सैनिकांसाठी 15% समांतर आरक्षण राहील. सदर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय यांच्याकडे नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. काय? जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे तुमच्या नावाची नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे. अशा अर्हताधारक माजी सैनिकांनीच अर्ज करावेत, हे लक्षात घ्या. पुढे काय म्हटलंय, माजी सैनिकांनी कार्यमुक्त प्रमाणपत्र अर्थात डिस्चार्ज सर्टिफिकेट हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. आता डिस्चार्ज सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्याकडे आता नसेल तरी चालणार आहे, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता दिव्यांगाच्या बाबतीत काय आहे तर दिव्यांगांच्या बाबतीत सुद्धा इथे सांगितलेलं आहे की दिव्यांग उमेदवारांना 4% हे समांतर आरक्षण राहील. दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवाराला सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय आहे. यामध्ये विहित केल्याप्रमाणे व अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच 3 एप्रिल 2025 रोजी वैध असलेले दिव्यांगत्वाचे 40% प्रमाणपत्र म्हणजे कमीत कमी दिव्यांगत्वाचं प्रमाण हे 40% असणं गरजेचं आहे आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे 3 एप्रिलच्या अगोदर असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. पुढे
मग विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच तुम्हाला एक आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अर्थात त्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, एखादा असं ओळखीचा पुरावा असणं गरजेचं आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तेव्हा हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर आता लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याच्या शेवटची जी तारीख आहे 3 एप्रिल, त्याच्या अगोदर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट फॉर्म भरताना तुमच्याकडे असावे लागतील, हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास खूप चांगला होतो, सगळ्या गोष्टी होतात, पण एखादं डॉक्युमेंट नसतं, त्यामुळे मग सिलेक्शनला प्रॉब्लेम होतो. असं कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ होता. तेव्हा डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्या. विद्युत परेशांची आपली ही एक रेकॉर्डेड नॉन टेक्निकलची बॅच आहे. अकाउंट आणि ऑडिटचा सिलेबस सोडला तर बाकी सगळा सिलेबस या बॅचमध्ये आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, महाराष्ट्रातली तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. बेसिक टू ॲडव्हान्स सगळा सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.